अकोल्यात पाणी प्रश्न चांगलाच पेटला असून शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिकेत घागर आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी शिवसैनिकांनी महापालिकेच्या जलप्रदाय विभागात मोठी तोडफोड केली। त्यामुळे अकोल्यात पाणी प्रश्न पेटल्याचं पाहायला मिळालं। शहराला सध्या 5 दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर काही भागात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली, तर दूषित पाण्याचा देखील पुरवठा केला जात आहे। याच प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय। मलकापूर भागाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली आज घागर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चादरम्यान महापालिका परिसरात मोठी घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर शिवसैनिकांनी संतप्त होत महापालिकेच्या जलप्रदाय विभागात मोठी तोडफोड केली। यावेळी खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली। अकोला शहरातील मलकापूर भागात पाणी नसल्याने नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। तर शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या जलप्रदाय विभागात तोडफोड करीत मलकापूर परिसरात दररोज सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। पाणी द्या, पाणी द्या। किती वेळा देणार? मोजून 5 मिनिटांमध्ये मलकापूर प्रभाग 14 मध्ये गेल्या महिन्याभरापासून संडासले सुद्धा झाले पाणी नाही आहे। वारंवार तक्रारी रोहिपुळे साहेबांना केल्या, परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं। म्हणून आज आम्ही हा मोर्चा आणला आणि एकदम गढूळ पाणी येत आहे।
आणि महिना जर पाणी नाही आहे तर आमचा टॅक्स माफ करा, आम्हाला ग्रामीण मध्ये ठेवा ना. आमचं चांगलं होतं ना, ग्रामीण मध्ये आम्हाला पाणी मिळत होतं. महानगरपालिकेत ज्यापासून आलं त्यापासून आम्हाला पाणी सुद्धा मिळणं कठीण झालं आणि पाणी मिळतात ते गढूळ आणि त्याच्यात मासाचे तुकडे सुद्धा येत आहेत. म्हणून आम्ही आज हा मोर्चा काढला आणि याच्यापेक्षा तीव्र मोर्चा याच्यानंतर आता आम्ही त्याला 2-4 दिवसाचाच टायमिंग दिला, नाही तर पुरा वाट आम्ही सगळे इथंच राहायला येऊ आणि सगळेजण इथंच करू, एवढंच बोलतो.